मी अशा पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते। गेला ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असाल, तोच मी ते कंटिन्यू करते आणि भारतातून यावेळी येताना काय काय वस्तू आणल्या ते आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बरंच सामान होतं। मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलंच की यावेळी पहिल्यांदा असं झालं की जाताना आम्ही तिघं जायचो, पण यावेळी भारतातून येताना आम्ही तिघं आलेलो आहोत सोबत। त्याच्यामुळे सामानाचं लिमिट खूप जास्त होतं। 90 kg चेक इन बॅगलं होतं आणि 21 kg केबिन बॅगलं होतं आणि म्हणजे असं तर 25 kg होतं, पण मंदारने ते वाढवून घेतलं होतं कारण भारतातून आहे ना आपल्याला लागणाऱ्या बऱ्याच इसेन्शियल वस्तू आणता येतात आणि सणासुदीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, कारण आता गणपती आहे, दिवाळी आहे, तर लागणाऱ्या वस्तू आपण तिथून आणल्या ना की बऱ्या पडतात। इथे मिळतीलच असं नाही, त्याच्यामुळे किंवा मिळतात पण मनासारखे असतात की नाही, त्याच्यामुळे आणण्याचा प्रयत्न असतोच तिकडून येताना। तर मी काय काय आणलंय तर सगळ्यात पहिल्यांदा वस्तूंमध्ये काय काय आणलंय ते दाखवते। तर यावेळी ना मला येताना बऱ्याचदा काय होतं माहितीये, 5 लिटरचा कॅन घेतो आपण इथे ऑइलचा, तर प्रत्येक वेळी ना बॉटलमध्ये ओता मला पण भीती वाटते ऑइल सांडण्याचं, त्यामुळे ना मी मस्त असं आहे ना हे डिस्पेन्सर घेतलेलं आहे ऑइलचं। आणि स्टीलचं घेण्यामागचं कारण हे की खूप छान पडतं क्लिनिंगला आणि याची क्वालिटी सुद्धा इतकी मस्त आहे ना। तर असं हे ना मी डिस्पेन्सर घेतलं ऑइलचं, जे मला लास्ट टाइम इथे पाहिजे तसं मिळत नव्हतं म्हणून मी थांबले होते, तर ते एक घेतलंय आणि खूप चांगलं आहे। हे पद्मावती ब्रँडचं आहे, ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे, पण मी आहे ना हे भांड्यांच्या दुकानातूनच घेतलेलं आहे। स्टीलचं आहे पूर्ण, त्याच्यामुळे क्लिनिंग खूप इझी पडते। त्याच्यानंतर ॲप्रन ऑलरेडी होता, पण आणखी एक छान आवडला प्रिंटेड, त्याची प्रिंट खूपच मस्त वाटली मला, अशी एकदम ब्राईट कलरची, तर त्यामुळे एक ॲप्रन घेतला। आणि ऑफकोर्स दिवाळीला आपल्याला लागते ते म्हणजे करंजीची भिंगरी, तर माझ्याकडे जी ऑलरेडी होती त्याचे तुटलं होतं, त्यामुळे एक नवीन करंजीची भिंगरी आणलेली आहे। आणि पुन्हा एक नवीन गेल्याच वेळी तवे आणले होते, पण त्याचे जर पापुद्र सुटले ना तर मी लगेच नवीन घेते तवा, तर हा एक नवीन तवा आणलेला आहे लोखंडाचा चपातीसाठी। बाकी इतर सर्व पॅन वगैरे तर छानच आहे। जी ऑलरेडी भांडी आहेत त्यातनं मी काय काय आणलं तर आता तुम्हाला माहितीच आहे, गणपती आहे, भरपूर सारे उकडीचे मोदक करणार मी, तर ऑलरेडी माझ्याकडे मल्टीपर्पज कढाई आहे, त्याच्यात तर आहेच स्टीम, पण आणखी एक एक्स्ट्रा चाळण आणलं म्हणजे ॲट अ टाइम मी 2-3 ठिकाणी मोदक करू शकते, तर त्याच्यासाठी ही चाळण आणली माझ्या। त्याशिवाय यावेळी मी आणखी खास काहीतरी आणलेलं आहे, तर ही पुरीची मशीन आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल, पिशवी फाटली वजनाने। तर ही पुरीची मशीन आहे ना फार जुनी आहे, म्हणजे माझ्या आईची आहे, आईने मला दिली होती, माझ्या भांडीमध्ये होती ती, तर यावेळी मी आणली कारण मला मोदकासाठी लागते। तिचं वजन खूप जास्त आहे ना, त्यामुळे मी आतापर्यंत आणली नव्हती, पण यावेळी मी ती आवर्जून आणलेली आहे। आणि त्यासोबत चकलीचा साचा, तर माझा ऑलरेडी चकलीचा साचा होता, पण आहे ना आई काय म्हणाली की हा आहे ना तिचा साचा आहे, याचे ना काटे म्हणजे चकलीला काटे खूप छान येतात, तर तू माझा साचा ने। आणि तर मग मी काय म्हटलं की मग माझा साचा तुझ्यासाठी आणते, म्हणजे तिला सुद्धा लागेलच ना। सो यावेळी जाताना मी माझा साचा तिच्यासाठी नेला आणि तिचा मी आणला। तर माझ्याला ना चकलीचे काटे अगदी कमी यायचे, थोडे कमी यायचे, त्यामुळे मग आम्ही एक्सचेंज केला। आणि माईने तिचं नातं असंच असतं, आई आपलं सगळं मुलीला देऊ करते, म्हणजे मनापासून की हे तू घे, हे तू घे, तू वापरशील। आणि यामध्ये आहेत ना पितांबरीचे पॅकेट आहेत आणि वर्षभराचे, मी गेल्या वेळी सुद्धा सांगितलं होतं, जे पण आपल्याला स्कॉच लागतात भांडी घासण्यासाठी ते मी भारतातून आणते, कारण त्याची क्वालिटी ना मला आपल्याला भारतात जे असतात ना रिफ्लेक्ट, स्कॉच ब्राईट, त्याचीच आवडते। इथे तितके ते लगेचच सॉफ्ट होणारे असतात, तर सर्व मी हे वर्षभरासाठी पुरतील असे सर्व काथे म्हणजे स्कॉच आणि पिठांबरी आणलेले आहे। यावेळी येताना आणखी काही बुक्स आणलेत आरबीचे, तर त्याच्यामध्ये बाराखडीचे बुक्स अगदी आवर्जून आणलेत, कारण काय होतं माहितीये, इथे अरेबिक भाषा असते मुलांना कंपल्सरी शाळेमध्ये, त्यामुळे आपली मराठी भाषा लिहिता वाचता येणं महत्त्वाचंच आहे। तर मी घरी शिकवते त्याला, पण त्याचसोबत त्याला गिरवण्यासाठी, शिकण्यासाठी म्हणून ही पुस्तकं आठवणीने यावी माझ्या लिस्टमध्ये होती, तर ती सुद्धा आणलेली आहे। ते माझ्या मैत्रिणीने आणायला सांगितलं होतं तिच्या मुलासाठी, तर ती मिल्क पावडर आहे। आणि हा छोटासा स्पीकर आणि माईक आहे, आरबीसाठी त्याच्या आजीने दिलाय, तर तो आणलेला आहे। हे सर्व ना पॅक करून आणलं होतं व्यवस्थित, पण आता दाखवण्यासाठी ओपन केलंय। आणि हे आहे फोंडाघाटचं मध, तर मुलांना सतत लागतं, त्याच्यामुळे मोठीच बॉटल आणली आहे, जी माझ्या पप्पांनी म्हणजे आधीच्या आजोबांनी त्याच्यासाठी भाईंदरला केशव सृष्टीला गेले होते, ते तिथे खूप छान सर्व प्रोडक्ट्स मिळतात, तर तिथूनही आणलंय, तर ती पूर्ण बॉटल मी यावेळी घेऊन आलेली आहे। आणखी एक गोष्ट मी माझ्या भांडीतून आणलेली आहे भारतातल्या, तर म्हणजे हा मोदकाचा साचा फार जुना आहे, माझ्याकडे होता, त्याच्यामध्ये जर मी माव्याचे मोदक वगैरे घरी केले ना तर मग त्याच्यासाठी हा साचा आणलेला आहे। आणि आणखी एक साधी सिंपल आहे, पण मला खूपच क्यूट वाटली, तर आहे ना कांदिवलीला बरेचसे असे हातगाडीवरती चिनी मातीचे कप, चिनी मातीच्या बरण्या वगैरे सर्व घेऊन येतात, त्यामध्ये ना मस्त असा हा पॉट होता, तर म्हटलं की घेऊया हा फ्लावर वास, असं छोटंसं मी त्याच्यासाठी फ्लावर सुद्धा घेतलेले आहेत, ते दुसऱ्या बॅगमध्ये,
तर यावेळी ते सुद्धा मी घेऊन आली आणि ना सगळं इतकं छान पॅक करून आणलं होतं ना की कुठल्याच वस्तूला काहीच डॅमेज झालेलं नाहीये ना, बरोबर ना. तर मस्त आलं. तर हे सुद्धा मी तसंच पॅक केलं होतं, आता तुम्हाला दाखवण्यासाठी ओपन केलंय. तर साधं सिंपल असं चिनी मातीचा आहे. जे पण काही ऑर्डर्स असतात त्यांना देण्यासाठी अशा बॅग्स लागतात ना, तर ह्या मी होलसेलमधून तिथूनच आणल्या, कारण इथे फार महाग पडतात. म्हणजे हार्डली 12 पीस असतात बॅगमध्ये आणि ते कॉस्टली पडतं. त्यामुळे हे पूर्ण पॅकेटच आणलेलं आहे. शिवाय काही झिप लॉक बॅग मी नेहमी आणतेच, त्यामुळे असलं ना की बरं पडतं कधी काही पॅक करून द्यायला. देवाचं सामान प्रत्येक वेळी आणतेच मी. तर आणखी काही स्वस्तिक पावलं अशी छोटी छोटी. तर दरवेळी भारतातल्या फेरीत आशापूर्व मंदिरात आमची फेरी असतेच असते. वजिराला असते, कांदिवली चारकोपला मठ आहे स्वामींचा, तिथे असते. तर वजिराला यावेळी जाणं जमलं नाही आधीच्या तब्येतीमुळे, पण ठाण्याला असताना आशापूर्व मंदिरात जाऊन तिकडे सगळेच दर्शन होतात. शृंगी देवी, त्यानंतर दत्त, गणपती बाप्पा, आणखी बरेच देव आहेत, त्याच्यामुळे ना सर्व दर्शन तिथे होऊन जातात. त्याच्या बाहेर स्टॉल आहेत ना, तिथून मी असं नेहमी हे असे पावलं, स्वस्तिक वगैरे असं काही ना काही छोटं दाराला लावण्यासाठी घेते. हे उठण्याचं पॅकेट आणलेलं आहे, दिवाळीसाठी लागतील. इथे तर घेतोच, पण एक्स्ट्रा घरातून आणलेले आहेत. वर्षभर वाती लागतात ते आणलेले आहेत दिव्यासाठी. आणि खूप ऑलरेडी मी सामान आणलेलं आहे, कारण गेल्या 6 महिन्यापूर्वीच मी जाऊन आले. कापुराचा डब्बा आहे, त्याच्यानंतर हा जो धागा लागतो हार बनवण्यासाठी, वटसावित्रीला पूजा करण्यासाठी. आणि इथे 3 पॅकेट मी अगरबत्तीचे आणलेले आहेत, जास्त वेळ पुरतील त्यामुळे. डीमार्टमधून आणलेला आहे. सफेद रांगोळी, गंधगोळी, आणि इथे मी गुलालचं पॅकेट सुद्धा आणलेलं आहे. इथे आता गौरी गणपतीचा उत्सव असेल माझा, त्यावेळी हे पॅकेट लागेल, ज्याच्यात बांगडी आणि अक्रोड वगैरे सर्व असतं. छोट्या छोट्या कंठी आणलेल्या आहेत देवाला. आणि हे जे मी सामान आणलेलं आहे ना, हे वर्षभर, आता याआधी कसं होतं, आधीची स्कूल होती तेव्हा 6-6 महिन्यांनी जाणं व्हायचं भारतात, पण आता डिरेक्टली नेक्स्ट इयर जाणार जेव्हा सुट्टी पडणार वॅकेशनची. तर वर्षभरात जेवढे सण आहेत, तर होळीला गुलाल लागतं, इथे मिळतंच, पण आणताना एखादं पॅकेट तर आपण आणू शकतो ना आपल्या सामानात. तर तसं आणलेलं आहे मी. दिवाळीसाठी जे लागणार आहे ते, वटसावित्रीसाठी हा आपल्याला लागतो. तर ऑलरेडी माझ्याकडे आहे सामानामध्ये, पण एक्स्ट्रा एक मी नेहमीच आणते, असलेलं कधीच वाया जात नाही. तर हे सर्व देवाचं सामान आणलेलं आहे. आणि यावेळी ना सगळ्यात खास काय आणलेलं आहे संपूर्ण सामानामध्ये, तर ते दाखवते. आत्ताच होऊन गेलाय गोपाळकाला, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा प्रत्येक वर्षी पूजा करण्यासाठी मी हा आणलेला आहे. एकदम सुंदरसा असा श्रीकृष्णासाठी पाळणा. तुम्ही बघू शकता, इतके छान छान पाळणे आले होते. कारण यावेळी भारतात गोपाळकाल्याच्या वेळीच मी होते, ठाणा स्टेशनला गेले होते खरेदीसाठी. इतके सुंदर सुंदर व्हरायटी होती ना पाळण्याची, तर त्यापैकी मी हा एक घेतला. आणि श्रीकृष्णासाठी वस्त्र तर आहेच माझ्याकडे, तर मग मुकुट सुद्धा घेतला मी. आणि तो बेंड होऊ नये ना म्हणून मी मस्त असा बॉक्समध्ये भरून आणला. आणि आणखी एक खास गोष्ट, ते म्हणजे यावेळी देवाऱ्यामध्ये आणखी एक बाप्पांचं आगमन होणार आहे आमच्या घरी. तर ते म्हणजे विठ्ठल रखुमाई. तर खूप छोटीशी आणि सुबक अशी मूर्ती. जे गिफ्ट शॉप असतात ना, जिथे खूप छान छान मूर्ती असतात, तिथे मी गेले होते. तर तिथे मला ही मूर्ती मिळाली. अगदी छान आहे, एकदम रेखीव आहे, त्यामुळेच मी घेतली. आणि ही ना ठाण्याला भाजी मार्केट आहे ना, त्यामध्ये गिफ्ट शॉप ओपन झालेलं आहे नवीन, जांभळी नाक्याला. तर तिथून मी घेतली आहे. आणखी जे फ्लावर्स वगैरे घेतले आर्टिफिशियल, तर तिथून मी अशा 2-3 वस्तू घेतल्या. तर मला तिथे ही मूर्ती ना खूपच आवडली. आणि नेहमीच माझी इच्छा होती की आपल्या मंदिरात विठ्ठल रखुमाई सुद्धा असावं. पण प्रत्येकी विचार करायचा, आपलं स्वतःचं घर जेव्हा होईल ना, म्हणजे भारतामध्ये आपण एका ठिकाणी जेव्हा स्टेबल होऊ, त्या घरामध्ये आपण छान असं इंटिरियरमध्ये विठ्ठल रखुमाईसाठी मंदिर करायचं, छान हे करायचं. पण तेपर्यंत पेशन्स नव्हते. मला ही आवडली, त्यामुळे मी घेऊन आली. तर आता गणपतीच्या दरम्यान मी स्थापना करेन देवाऱ्यामध्ये इथल्या. तर त्याचमुळे मी यावेळी खास माझ्या सगळ्या सामानामध्ये खास काहीतरी असेल तर हे, आणि अगदी सांभाळून सर्व मी आणलेलं आहे. तर आता पहिल्या बॅगमध्ये काय काय वस्तू आणल्या होत्या ना, ते दाखवलं. त्याच्यासोबत जे मी फ्लावर वाज दाखवलं ना, त्यामध्ये हे मी असे थोडेसे नॅचरल वाटतात, तर असे मला आवडतात हा कलर. तर त्यामध्ये मी त्या गिफ्ट शॉपमधूनच हे असे फ्लावर्स घेतले होते आर्टिफिशियल, त्या वाजमध्ये टाकण्यासाठी. ही काही वस्तू आहे, ते म्हणजे पूर्णाची जी जाळी होती ती मला बदलायची होती, त्यामुळे ती आणली मी. आणि हे माझ्या भातातल्या साडीमधून असे 2 छोटे छोटे बाऊल आणले, म्हणजे कधी चटणी, लोणचं जर कोणी पाहुणे येतात तर सर्व करण्यासाठी. तर आणखी 2 आहेत, तर ते सुद्धा मी माझ्या घरच्याच भांडीतून आणलेले आहेत. आणि पंचिंग मशीन, ती सुद्धा आमच्या सामानातूनच आणलेली आहे. तर हे सर्व एवढं सामान आहे, तर मी पटापट दाखवते. तर आधीसाठी आणलेले आहेत हे कॉर्नफ्लेक्स, आणि ऑफकोर्स कॉर्नफ्लोअर पाहिजेच घरामध्ये, तर ते. आधीला खाण्यासाठी चणे, गूळ मला भरपूर लागतं ऑर्डरसाठी वगैरे, तर अशा मी 4 ढेप आणलेल्या आहेत.
या पिशवीमध्ये आहे ते म्हणजे सर्व लाडूचं सामान, कारण सतत मला मेथीचे लाडू, पौष्टिक लाडू बनवून द्यायचे असतात. तर त्यासाठी जे पण सामान लागतं ना, तर ते सर्व मी आणलेलं आहे. म्हणजे 2-2, 4-4, 5-5 पॅकेट आहे. तर त्यामध्ये डिंक आहे, हे ओरेगनो आणलेलं आहे. त्यानंतर सुंठ पावडर, अळशी, काश्मीरी मिरची पावडर, म्हणजे असे इतर सर्वच, हालिम, जायफळचे पॅकेट आहे. त्यानंतर सर्व खडे मसाले आणलेले आहेत, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि तमालपत्र वगैरे, बडीशेप वगैरे, असं सगळं हे पूर्ण मी असं ना पिशवी भरूनच आणलेलं आहे. सर्व डीमार्टमधूनच मी खरेदी केली येण्याच्या 4-5 दिवस आधी. आता मी ना हे काढून नाही दाखवत एवढं. त्याशिवाय लाडूसाठी वगैरे ते लागतात. अर्धा किलो लाडू, अर्धा किलो धने गरम मसाला बनवते मी घरी. चिवड्याची डाळ आणलेली आहे अर्धा किलो, मेथी आणलेली आहे अर्धा किलो. तर जे जास्त इन्ग्रेडियंट्स लागतात ते अर्धा किलोच्या प्रमाणात, आणि बाकी 4-4, 5-5 पॅकेट डिंकाचे, अळशी, हलीम वगैरे असं सर्व आणलेलं आहे. ह्या कुरडया आहेत, तर मम्मी म्हणजे सासूबाईंनी दिलेल्या आहेत गव्हाच्या कुरडया. आणि मालवणी मसाला, तर मी जो घरामध्ये म्हणजे जेवणामध्ये मसाला वापरतो तो मी आधी सुद्धा सांगितलं आहे की माझ्या पप्पांचाच बिझनेस आहे तो. तर ऑलरेडी माझ्याकडे भरपूर मसाला आहे आता, तरीसुद्धा मी 1 किलो एक्स्ट्रा आणलेला आहे, कारण लागतोच. तर बऱ्याचशा डाळीसुद्धा आणलेल्या आहेत, पण त्या सर्व आता याच्यामध्ये नाही आहेत. पण चणा डाळ ह्याच्यामध्ये आहे, तर पुरणपोळी देण्यासाठी मला सतत चणा डाळ लागतेच. तर मग 2 किलो चणा डाळसुद्धा आणलेली आहे. इथे हे सोयाबीन आहे, चिंच, कारण पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी आपण घरी बनवतो, तर त्याच्यासाठी चिंच लागते. तर ऑलरेडी होती, पण मी आणखी आणली आहे. म्हटलं की सोबत एक हक्का नूडल्सचं पॅकेटसुद्धा घेऊन जाऊया. हे सर्व इथे मिळतंच म्हणा. असं पिठीचं पॅकेट, कुळदाची पिठी छान बऱ्याच जणांना आवडत असेल, तर त्याचे होते ऑलरेडी पॅकेट्स, पण एक आणलेलं आहे. सर्व मी पप्पांकडनंच आणते. जायफळ आहे, जायफळचे 3-4 पॅकेट असं सर्व आणलेलं आहे. नॉर्मली इथे दुबईला असताना मिळत होतं, पण आता अबुधाबीला मिळत नाही. ते म्हणजे ज्वारी आणि बाजरीचे कुरमुरे, तर मुलांसाठी खूप हेल्दी असा चिवडा बनवून ठेवता येतो. आणि काय सांगू तुम्हाला, एकही कुरमुऱ्याचा असं चुरा झालेला नाही आहे. जसं पॅकेट मी टाकले होते ना बॅगेत, तसंच आलेलं आहे. बेकिंग पावडर लागते सतत बेकिंगसाठी, तर ती आणलेली आहे. कधीतरी खीर बनवण्यासाठी बासुंदी मिक्स आणलं आहे, त्यामध्ये मिक्स केलं तर टेस्ट एनहान्स होते. इनोची बॉटल लागते कधीतरी इडलीमध्ये टाकण्यासाठी किंवा कशासाठी, तर ती आणलेली आहे. आणि ही बॉटल आहे ना बरेच महिने जाते. इथे हा डालडा आणलेला आहे दिवाळीसाठी, करंजासाठी साठं बनवायला डालडा लागतो, तर तो आणलेला आहे. आणि हे केसर वेलची सिरप आहे. माझा जर मोदकाचा व्हिडिओ पाहिला असेल तर या बॉटल्स मी नेहमी यूज करते, सारणामध्ये मिक्स करते. याने खूप छान फ्लेवर येतो, रंग येतो सारणाला. तर ह्या केसर वेलची सिरप, तर ह्या ज्या सगळ्या अशा वस्तू आहेत ना, हे ज्या प्रोडक्ट्स हे सगळे पप्पांच्या बिझनेस, म्हणजे पप्पांचा जो आहे स्टॉल त्यातले आहेत, तर मी त्यांच्याचकडनं आणते. पुन्हा हे आवळा मावा, तर ऑलरेडी आधीच पॅकेट ओपन केलेलं आहे एखाद दुसरं. तर हे आवळा मावा खूप छान लागतं जेवल्यानंतर खायला वगैरे, पचनासाठी सुद्धा छान असतं. तर आजोबांकडनं हा खाऊ नेहमीच असतो त्याच्यासाठी. तर हा मी फरसाण आणलेला आहे, 1.5 किलो आणलं आहे. आणखी एक पॅकेट आहे, तर मिसळसोबत फरसाण देण्यासाठी. आणि आम्ही घरामध्ये मिसळसोबत हा मद्रास मिक्सर वापरतो, तर तो आणलेला आहे. मी जो ढोकळा बनवते, बऱ्याच जणांनी ढोकळ्याचा व्हिडिओ पाहिलेला आहे, तर कुठलं ढोकळ्याचं पीठ वापरते, तर हा तालोचा खूप मस्त होतो ढोकळा, एकदम परफेक्ट. तर ते सुद्धा मी अर्धा किलोचं पॅकेट आणलेलं आहे. आणि कधीच मी ड्रायफ्रुट्स भारतातून इथे आणत नाही, इथे कारण सगळे मिळतातच. पण काय होतं माहिती आहे, इथे आपण भारतातले काजू घेतो विकत, तर म्हणून म्हटलं की यावेळी भारतातूनच येताना काजू आणूया. फार जास्त नाही, अर्धा किलोच आणले. आणि मनुके सुद्धा, कारण मला आपले ना भारतातलेच मनुके खूप आवडतात, इकडचे ना थोडे हार्ड असतात. तर हे 2च ड्रायफ्रुट्सचे प्रकार मी यावेळी भारतातून आणलेले आहेत, बाकी तर सर्व इथेच घेणार. हां, आणि यावेळी येताना राय, हळद आणि मोहरी या तिन्ही गोष्टी मी अर्धा किलोचे पॅकेट आणलेले आहेत. बरेच महिने जातील, आणि म्हटलं की सामानाचं वेटेज आहेच तेवढं, तर आपण घेऊन जाऊया. आणि कडधान्यामध्ये चवळी, चणे, मूग, मटकी आणि वाटाणे असे 5 प्रकार आणलेले आहेत. कारण की कधीतरी आपण जे करतो ते असे, कारण फार जास्त कडधान्य होत नाही. अर्धा किलोचं पॅकेटच खूप महिने जातात, तर मग काही सिलेक्टेड आणलेले आहेत. ओवा वगैरे असं सगळं लाडूचं सामान आणलेलं आहे. लाडूच्या सामानात जितकं लागतं ना, ओवा, मेथी, अळशी नाही लागत, अळशी आपण इतर गोष्टींसाठी वापरतो, हालिम, डिंक, त्याच्यानंतर जायफळ, सुंठ पावडर, अशा सगळ्याचे खूप पॅकेट्स मी आणलेले आहेत, म्हणजे बऱ्याचदा यूज होतो. चहा पावडर सुद्धा आणलेली आहे 1 पॅकेट. आणि सांगितल्याप्रमाणे गुळाच्या 4 लिपी आणलेल्या आहेत. आणि यामध्ये ना सर्व मोदक पीठ आणलेले आहेत. तर कारण आता गणपती आहे म्हटल्यावरती मोदक करून द्यावे लागतील, तर इथे ना मी
यावेळी हे पीठ मी वापरलेलं आहे टेस्ट फॉर लाईफचे. असे मी हे 1 किलो पीठ आणलेलं आहे. तर ह्याचे हे केसरयुक्त पीठ आहे, तर ते आणलेलं आहे 1 किलो. तर मी जेव्हा डिमार्टला गेले ना तेव्हा तिकडे भागीरथीचे सुद्धा होते, तर म्हटलं हे सुद्धा मी पीठ कधी ट्राय नाही केलं तर करूया. तसं करून 1 किलो हे पीठ सुद्धा आणलेलं आहे मोदकाचं. आणि टेस्ट फॉर लाईफचं ना आणखी एक आहे ना पंचरत्न लाडू मिक्स आहे ना, ते त्या आदिकच्या मामीने दिलेलं आहे त्याच्यासाठी हे. तर म्हणाले की खूप छान असतात लाडू, याचे छान होतात, तर त्याला बनवून दे. आणि हे रिज्जत पापड आणले, म्हटलं की असू दे, हे पापड कधी रोस्ट केले ना तरी छान लागतात अवनला. आणि सॉस सुद्धा आणलेले आहेत. शेजवान चटणीची सुद्धा मोठी बरणी आणलेली आहे, जी काचेची डीमार्टमध्ये मिळते, आय थिंक अर्धा किलोची असते ती, तर ती सुद्धा मी आणली. तर हे सगळं इथे मिळतंच, पण ऑफकोर्स आपण सामान आणतोय तर त्याच्यामध्ये आणू शकतो ते. तर ती बरणी सुद्धा अगदी सांभाळून मस्त पॅक करून छान आली. त्याच्यासोबत सोयाचे म्हणजे चायनीज जेव्हा आपण काही रेसिपीज बनवते त्यासाठी लागणारे सर्व सॉस. तर चिली सॉसची मोठीच बॉटल घेतली म्हणजे बरी पडते. आणि ग्रीन चिली घेतलं, सोया सॉस आणि शेजवान चटणी फ्रीजमध्ये आहे. आणि भाज्यांमध्ये मी फार जास्त काही नाही आणलं. कोथिंबीर, कढीपत्ता आणला आणि देवाची फुलं आणली, आंब्याची पानं आणली कारण आता गणपतीसाठी लागतील, खाण्याची पानं आणली कारण ओशा गौरी गणपतीसाठी ओशाला जी काकडीची पानं वगैरे लागतात ना ओशासाठी, ती सगळी इथे तर काही मिळणार नाही, म्हणून खाण्याची पानं घेऊन आली. ती काही दिवस राहतील छान, तर उपयोगात मला ती ओशासाठी उपयोगी पडतील. त्यावेळी असं सर्व सामान आणलेलं आहे. आणि गेल्या वेळी भारतातून येताना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हे सुद्धा शेअर केलं होतं की बराचसा स्नॅक्स आहे ना कांदिवली चारकोपला जे एक फॅक्टरी आहे तिथून मी घेते, ते यावेळी सुद्धा आणलेलं आहे. तर शेवपुरीच्या पुऱ्या, तर काय होतं माहितीये, नॉर्मली आपण पाणीपुरी वगैरे इथे घरी करतो, तर शेवपुरीच्या पुऱ्या असल्या ना की खूप बरं पडतं. इतर ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या कशा येतात फ्रायवाल्या त्या मी वापरते, तर ह्या शेवपुरीच्या पुऱ्या मी आवर्जून आणते, बऱ्याचदा होऊन जातात. तर हे शेवपुरीच्या पुऱ्या आणलेल्या आहेत. आणि ते बाळा पुढचं फार जास्त नाही, अर्धा किलो आणलेलं आहे सर्व. कचोरी, चकली तुकडा, तर यातलं काही आहे ना मंदार ऑफिसमध्ये सुद्धा घेऊन जातात भारतातला खाऊ म्हणून. आणि मिनी भाकरवाडी, तर ते 2 पॅकेट त्यासाठी आहे, एक ऑफिसमध्ये नेण्यासाठी आणि एक घरी. तर भाकरवाडी सुद्धा आम्हाला आवडतं. तर खूप जास्त स्नॅक्स काही नाही आणलं. केळी वेफर वगैरे सुद्धा आणते मी, पण आता सर्व ऑइली कमी करायचं आहे, नवीन लाईफ स्टार्ट करायचं ठरवलंय असं आम्ही की सगळं ऑइली कमी करायचं खाण्याचं, आणि आता थोडंसं हेल्दीकडे टर्न व्हायचं आहे. त्याच्यामुळे जितकं शक्य आहे ना, पण भारतातून येताना आवडीच्या गोष्टी आणल्याशिवाय होत नाही, त्यामुळे हा सर्व आणण्याचा प्रयत्न आणि तेच आज ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं. आणि या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच गोष्टी होत्या, आपण प्रत्येक गोष्ट शेअर करत राहिली तर मग वेळ लागणार. आमचे काही टॉईज होते आणि माझ्यासाठी सुद्धा मस्त मस्त ज्वेलरी आणलेली आहे, त्याचा मी एक स्पेशल ब्लॉग करेन. आणि शिवाय कपड्यांची शॉपिंग तर ऑफकोर्स झाली आहे, तर कोणते कोणते छान छान कपडे सुद्धा आणले ते सुद्धा शेअर करेन तुमच्यासोबत एका वेगळ्या ब्लॉगमध्ये. तर मग चला, भारतातून येताना आमच्यासोबत जे सामान आणलं आम्ही, ते काय काय आणलं ते आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं. तर कसा वाटला हा आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. आणलेल्या वस्तू कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.